आणि आता बातमी पावसासंदर्भातली। मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। आज पहाटेपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल सेवेवर सुद्धा परिणाम झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। दरम्यान मुंबईत काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। या मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ती संततधार आज देखील सकाळी आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच मुंबईमध्ये पुन्हा एकदा याच पावसाला सुरुवात झाली असून आपण पाहतोय की समुद्र देखील चांगलाच खवळलेला आहे। भरतीची वेळ आहे आणि त्यामुळे लाटा उंच आपल्याला संपूर्ण समुद्र परिसरामध्ये पाहायला मिळतात। लाटा अक्षरशः बाहेर येत आहेत या आणि हीच जी संततधार आहे ती आज दिवसभर अशी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। ऑरेंज अलर्ट आज मुंबईला हवामान विभागाने दिला आहे। केवळ मुंबईच नाही तर मग मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणाला देखील रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। एकीकडे जरी मुसळधार पाऊस असला तरी रेल्वे वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशीर आहे। त्यामुळे नागरिकांनी नीट आपल्या वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।